आज रूम एकदम वेगळीच वाटते. काही स्पेशल? नाही म्हणजे स्पेशल असं काही नाही आहे. एवढा रोमॅन्टिक माहोल. म्हणजे लग्न झाल्यानंतर नवरा बायको मध्ये काही स्पेशल असावं लागतं का रोमॅन्टिक माहोल असायला? लग्नानंतर प्रत्येक दिवसच स्पेशल असतो ना. अगदी बरोबर. बरेच दिवस झाले मला मला ना तुम्हाला एक विचारायचं होतं. विचारू? तुम्ही दरवेळी मला परमिशन काय मागता? विचारा ना, विचारा. म्हणजे मला असं वाटतं की नवरा बायको मध्ये कुठलंही सिक्रेट नसावं. त्यांना एकमेकांबद्दल सगळं सगळं माहीत असायला हवं. हो ना? हो, नक्कीच सगळं 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 माहीत असायला हवं. हा म्हणजे माहिती असायला हवं सगळंच. मग मला तुमच्या फोनचा पासवर्ड नाही माहित. फोनचा पासवर्ड कसा काय विचारू शकता तुम्ही? नाही म्हणजे अहो मी ते सहजच विचारलं. प्रीती 2026. काय झालं, आवडलं नाही का? बदलू? नाही असू द्या. काही बोलता. बरं ठीक आहे, चला मी थोडं फ्रेश होतो, मग आपण बोलूया. आलो. एक मेसेज आणि या दोन्ही भावांमध्ये संशयाचं वादळ सुरू. तुम्ही कितीही प्रयत्न करा ऐक होण्याचा, पण मी ते होऊ देणार नाही. दीप, मला तुझ्याशी बोलायचं नाही. ऐका ना, खूप भूक लागली, जेवायला वाटतं. हो वाटतं. आलोच. शी, एवढी मोठी संधी होती, थोडक्यात निसटली. पण हरकत नाही, पासवर्ड तरी हाती लागलाय माझ्या. आज नाही तर उद्या, पण मी या दोघांमध्ये वादळ आणणार म्हणजे आणणार. यार फोन पण उचलत नाहीये. काहीतरी मेजर लफडा झालेला दिसतोय. तर अशी नोकरी सोडणार नाही ती. काय झालं असेल? प्रभू. सगळ्या मागे प्रभू तर नाहीये ना? कारण तोच ज्योतीच्या मागे आधीपासून लागला होता आणि मी त्याला सगळ्यांसमोर पैसे देऊन धमकावल्यामुळे तो त्याचा बदला घ्यायला काही करू शकतो. क्या ते बाकड्यावर बसले. ए ए ज्योती, ज्योती. ए अरे काय मुलगी आहेस का तू? तू जॉब सोडून दिलास आणि मला काय सांगित? अरे मी फोनवर फोन करतोय, समोरच्याचा काय विचार आहे की नाही? समोरच्याचा विचार तू करतोस म्हणजे तू प्रभू दादाला पैसे दिले. हे बघ, तू मला हे न सांगता का करतोस सगळं? मला मान्य आहे आपली मैत्री आहे, मी अडचणीत असताना तुला माझी मदत करायची वाटते, सगळं मान्य, पण किमान मला सांग तरी. अरे तू सगळं परस्पर करून टाकतो आणि हे सगळं तूच का ठरवतो? हे बघ तू, मी जेन्युइनली म्हणते, तू माझी खूप मदत करतोस, मला मान्य आहे. ते नोकरीत इन्सेंटिव्ह वाढवण्यासाठी कस्टमर आणलेस, मान्य. तू रिक्षा शोधायला खूप मेहनत घेतोस, हेही मला दिसतंय. मी या सगळ्यासाठी थँकफुल आहेच. अरे पण ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत ना त्या परस्पर करून मोकळा होतोस तेव्हा तू विचार नाही करत का नंतर काय प्रॉब्लेम्स होतील? एक मिनिट. म्हणजे त्या प्रभूमुळे तुझी मीटर सॉरी मला खरंच माहित नव्हतं माझ्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स होतील. मी फक्त त्या गोष्टी घडून गेल्यानंतर सॉरी बोलण्याला काय अर्थ आहे?
त्या बिघडू नये म्हणून प्रयत्न करायचा असतो ना. बरोबर आहे. तुझ्या सॉरी बोलण्याने आता जे घडलंय ते बदलणार आहे का? मी घोळ घातलाय ना, मग तुझा प्रॉब्लेम पण मीच सॉल्व्ह करणार. ही नोकरी गेली ना, काही टेन्शन नाही. आपण तुझ्यासाठी दुसरी नोकरी बघू, ठीक आहे? हे बघ, तू आता माझी कोणतीही मदत करू नकोस. आधीच खूप केलंयस. अगं ज्योती ऐक मग. प्लीज, तुझ्या मदतीबरोबर ना आणखी नवीन प्रॉब्लेम्स येतात. आधी माझी रिक्षा गेली, ते प्रभू दादा, नोकरी. हे बघ, मला खरंच तुझी मदत नकोय आणि त्या मदतीबरोबर येणारे प्रॉब्लेम्सही नकोत खरंच. बघ, रिक्षा शोधायचा प्रयत्न मी अजूनही करतोय. मग मिळाली रिक्षा का नवीन काहीतरी कळलं त्याच्याबद्दल? हे बघ, तू आता रिक्षा शोधायला जाऊ नको प्लीज. ती माझी रिक्षा होती, गेली ते मी बघेन. मला माहितीये माझ्या रिक्षेचं, माझ्या दादाचं त्या रिक्षा. हे बघ, तू काहीही करू नकोस आता. हे बघ, माझं ऐकून मीटर. ए ज्योती, आहो निघालात? हा, आज थोडी गडबड आहे, निघतो. हं? हो, काळजी घ्या आणि गडबड असली तरी सावकाश जा. हो, तुम्ही पण काळजी घ्या. चला. अच्छा. डब्बा, हा डब्बा मुद्दाम विसरून गेलाय का? म्हणजे हा डबा मी घेऊन दुकानात जायचं, त्याच्याशी गोड गोड बोलायचं, त्याला जेवण वाढायचं आणि मग हा माझ्या जवळ येऊन बसणार. किती चिपकू माणूस आहे हा. मला रोज रोज या माणसासाठी डबा घेऊन जायचा नाहीये. पण हे सगळं तो ठरवून करत असेल तर? म्हणजे मी नाही गेले आणि त्याच्या डोक्यात माझ्याबद्दल काहीतरी चुकीचे विचार आले तर? हा उपाशी राहिला तर आत्या मला बोल, मग वेगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतील. आणि मी नाही आले म्हणून हा माझ्यावर रुसून बसेल. परत याचा मूड खराब होईल, परत मला याचा मूड ठीक करावा लागेल. म्हणजे काही झालं ना तरी सगळं माझ्याच अंगाशी येणार आहे. काय करू मी? मला नाही जायचं याच्यासाठी डबा घेऊन.